तुझी डिलिव्हरी प्रायव्हेटमध्येच होईल. सासू तिला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, जिथे सीझर होऊन ती मुलाला जन्म देते आणि 1.5 लाख रुपये तिचं बिल येतं. दोघी सुनांची डिलिव्हरीची बातमी ऐकून दोघींच्याही आया तिथे येतात. रमाबाई मुलीकडे येते आणि तिला भेटून निघून जाते. तर गरीब सुनबाईची आई गायत्रीला म्हणते, मला कळतंय विहीणबाई, तुमची खूप तारांबळ उडाली असेल दोन्ही बाळांना सांभाळताना. त्यामुळे तुमच्या मदतीसाठी मी काही दिवस इथेच राहीन. ते ऐकून गायत्री खुश होते. आता ती दोन्ही सुनांना घेऊन घरी येते. हिमानीची नॉर्मल डिलिव्हरी झाल्यामुळे ती आपल्या बाळाला सहजपणे दूध पाजू शकत होती. तर पारुलचं सीझर झाल्यामुळे तिला थोडा त्रास होत होता. एक दिवस तिचं बाळ पाळण्यात रडत होतं. तेव्हाच हिमानी तिथे आपल्या बाळाला घेऊन येते. मग ती आपल्या बाळाला तिथे ठेवते आणि पाळण्यातल्या बाळाला घेऊन ती पारुलकडे देते. मी पण कशी आई आहे, ऑपरेशन झाल्यामुळे बाळाची मालिशही करता येत नाहीये. तेव्हाच तिथे तिची सासू आणि जाऊबाईची गरीब आई सुद्धा येते. घरातलं काम करत जा म्हणून.